ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. विठ्ठला विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंद मनी, कोड कानी ऐकती. विठ्ठल हे दैवत भोळे, चाड काळे न धरावी, भाग्यवंता छंद मनी, कोड कानी ऐकती. तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्ते तो धन्य, भाग्यवंता छंद मनी, कोड कानी ऐकते. विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम संतांसी, रंजवू चित्तासी अपुलिया. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमनी, कोड कानी ऐकती. प्रस्तुत आजच्या या नैमित्तिक कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू, संत हृदय सम्राट, विश्ववंद्य, विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची सुलभता आणि सफलता दाखवून तो मंत्र जपणाऱ्याची भाग्यवंतता आणि धन्यता गातात. विठ्ठल आज या ठिकाणी ही नैमित्तिक सेवा होते आहे. निमित्ताला धरून केली जाणारी सेवा ती नैमित्तिक सेवा. शास्त्रामध्ये नैमित्तिक हे कर्म मानलेलं आहे. कर्माचे तसे 2 प्रकार शास्त्रात सांगितलेले आहे. एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. विहित कर्म कशाला म्हणतात? शास्त्राने जे करण्याची आज्ञा दिलेली आहे, तुम्ही हे करा अशी जे कर्म करण्याची आज्ञा दिलेले त्या कर्मांना विहित कर्म म्हणतात.
आणि ज्याचा निषेध केलेला आहे, करू नये म्हणून सांगितलेला आहे, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. दारू पिऊ नये, मांसाहार करू नये, परस्त्रीगमन करू नये, भ्रष्टाचार करू नये, वाईट काही करू नये, करू नये करू नये म्हणून जी सांगितलेली कर्म आहेत ती निषिद्ध कर्म आहेत. त्याचा निषेध केलेला आहे, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. आणि शास्त्राने जे करण्याची आज्ञा दिलेली आहे, तुम्ही करा असं जे सांगितलेलं आहे त्याला विहित कर्म म्हणतात. मनुष्याने आपल्या जीवनात विहित कर्म अवश्य करावंच, निषिद्ध कर्म कधीच करू नये आणि विहित कर्म मात्र केल्याशिवाय राहू नये. तर विहित कर्म जे करणीय आहे त्या विहित कर्माचे 4 प्रकार शास्त्रात सांगितलेले आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे विहित कर्माचे 4 प्रकार आहेत. काही कर्म नित्य करायला सांगितलेले आहेत, काही कर्म मात्र निमित्त असेल तर करायला सांगितलेले आहे, निमित्ताला धरून करायला सांगितलेले आहे. काही कर्म काम्य आहेत, म्हणजे अंतःकरणातली कामना फलीभूत होण्यासाठी शास्त्रात त्याकरता जो मार्ग सांगितलेला आहे ते अपेक्षित आपली कामना पूर्ण करण्याकरता ते कर्म करणं ती काम्य कर्म म्हणतात. आणि ही तिन्ही कर्म करत असताना जर काही दोष घडला तर त्या दोषाच्या क्षालनार्थ शास्त्रात जे कर्म सांगितलेले त्याला प्रायश्चित्त म्हणतात. अशी 4 विहित कर्म आहेत. या 4 पैकी नैमित्तिक म्हणून जो दुसरा कर्माचा प्रकार आहे, निमित्ताला धरून केलं जाणारं कर्म, ते नैमित्तिक कर्म आज या नैमित्तिक कर्मातील सेवा आहे. निमित्ताला धरून केलं जाणारं हे शास्त्रोक्त कर्म, त्यातील आजची सेवा आहे. कोणतं निमित्त आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ते जाणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. आपल्या सर्वांचे एक परमार्थ प्रेमी श्रीयुत वैकुंठवासी विठ्ठलबुवा किसनराव भोगाडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांचे सत्पुत्र, त्यांचा परिवार हे आज प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न करत आहे. शास्त्रामध्ये पुत्राचं हे उचित कर्तव्य सांगितलेलं आहे की त्याने आपले पिता अगर आपली माता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने उदक प्रदान त्यांनी केलं पाहिजे, पिंड प्रदान केलं पाहिजे, श्राद्ध संपन्न केलं पाहिजे. का केलं पाहिजे? त्यांचं ऊर्ध्वगमन व्हावं म्हणून. जर पुत्राकडून हे श्राद्ध, उदक प्रदान, पिंड प्रदान जर घडलं नाही तर त्यांचं पतन होत असतं. भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन देवापुढे हे स्पष्ट करतो आहे, देवा मी जर आता हे युद्ध केलं तर हे कौरव मरतील, या कौरव कुलाचा क्षय होईल, कुणी राहणार नाही. आणि तो कुलक्षय झाला की कुलधर्म नष्ट होतील. कुलधर्म नष्ट झाले की अधर्म वाढला जाईल. अधर्म वाढला गेला की वर्णसंकर निर्माण होईल आणि मग तो संकर नरकाला कारणीभूत होईल. कारण तिथे उदक प्रदान करायला, पिंड प्रदान करायला कोणी शिल्लक राहणार नाही. आणि ते शिल्लक राहिले नाही की उदक प्रदान, पिंड प्रदान क्रिया लुप्त होईल. ती लुप्त झाली का पितरपतनाला जातील. ही सर्व लाईन अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये देवापुढे स्पष्ट केली आहे. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मो भिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु आर्ष्णेय जायते वर्णसंकरः संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः. लुप्तपिंडोदक क्रिया, उदक प्रदान, पिंड प्रदान क्रिया जर लुप्त झाली तर पितरः पतन्ति, पितर हे पतनाला जातात. म्हणून पुत्राने पिंड प्रदान, उदक प्रदान हे केलंच पाहिजे, श्राद्ध संपन्न केलंच पाहिजे, म्हणजे त्यांचं पतन न होता त्यांचं ऊर्ध्वगमन होईल.
ज्ञानोबरायांनीही भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आवर्जून याचा उल्लेख केलेला आहे की पुत्राने हे केलंच पाहिजे. आपले माता पिता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने जे दिवस त्याने उदक प्रदान पिंड प्रदान करून संपन्न करायचे असतात ते केलेच पाहिजेत असं ज्ञानोबरायांचा आग्रह आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करीती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. माता पितर मरणे अंकित जे दिवस. माता पिता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने जे दिवस उदक प्रदान पिंड प्रदान करून संपन्न करायचे आहेत ते केलेच पाहिजे. म्हणजे त्या पितरांचं ऊर्ध्वगमन होतं, पतन होत नाही. म्हणून आज त्यांच्या सत्पुत्रांकडून हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. कोणी म्हणेल मग तो पिंड प्रदानाचा कार्यक्रम जर आज आहे तर त्यांनी तो ठेवलेला आहे, ते विधी करतायत. त्यानिमित्ताने आम्ही आलेलो आहोत. आम्ही जेवलो असतो आणि गेलो असतो. तुमचा हा 2 तासाचा मध्ये आडसर कशाला? तर हा आडसर कशाला याचंही कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. आपण श्राद्ध जे संपन्न करतो हा कर्मकांडातील एक महत्वाचा भाग आहे. हे कर्मकांड आहे. आपण श्राद्ध संपन्न करतो म्हणजे कर्मकांडातून जी आपल्याला आज्ञाशास्त्राने दिलेली ती आपण करतो, त्याचं पालन करतो. पण कर्मशास्त्र हे अतिशय नाजूक आहे, अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय खडतर आहे. ते कर्मकांड त्या पद्धतीनेच केलं गेलं पाहिजे. त्याच्यात जर काही चूक झाली तर त्याचा दोष कर्त्याला लागत असतो. कर्मामध्ये 2 महत्वाचे भाग असतात, एक मंत्र भाग आणि दुसरा तंत्र भाग. मंत्र म्हणजे त्याकरता मंत्रांचा उच्चार करणं. शास्त्रात त्याकरता जे जे मंत्र सांगितलेले आहेत त्या मंत्रांचा उच्चार करायचा. आणि दुसरा भाग तंत्र. तंत्र म्हणजे त्या मंत्राप्रमाणे तशी क्रिया करायची. मंत्र म्हणायचे आणि त्या मंत्राप्रमाणे तशी क्रिया करायची. असे 2 भाग असतात कर्मकांडामध्ये. म्हणून ब्राह्मण मंत्र म्हणत असतो आणि यजमानाला ते करायला सांगत असतो, तुम्ही हे करा. पहिल्यांदा आपण बसल्यानंतर ब्राह्मण पहिल्यांदाच म्हणतो नेत्रोदक स्पर्श. नेत्रोदक स्पर्श म्हणजे डोळ्याला पाणी लावा असं ब्राह्मण मंत्र म्हणतो आणि आपल्याला सांगतो डोळ्याला पाणी लावा. मग आपण पाणी घेतो आणि डोळ्याला लावतो. मग पुढे लगेच म्हणतो आचमन करा. आचम्य केशवाय स्वाहा, माधवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा. याप्रमाणे 3दा आचमन करायला सांगतो, पुन्हा पाणी खाली सोडायला सांगतो. म्हणजे तसे मंत्र म्हणणं आणि त्या मंत्राप्रमाणे तशी क्रिया करणं, याचं नाव तंत्र. तर कर्मकांडामध्ये हे दोन्ही भाग योग्य व्हायला पाहिजे. याच्यात चूक व्हायला नको. मंत्र म्हणण्यातही चूक व्हायला नको आणि तंत्रात तशा क्रियेतही चूक व्हायला नको. मंत्र ते प्लुत स्वर आहे का ऊर्ध्व स्वर आहे? 3 प्रकार स्वराचे आहेत. तर कोणत्या स्वरात कसं म्हणणं तो स्वरही तसा उच्चारला गेला पाहिजे. त्यातलं ऱ्हस्व दीर्घ ते देखील तसं म्हटलं गेलं पाहिजे. त्या वर्णाचाही तसा उच्चार झाला पाहिजे. जर तसा उच्चार झाला नाही तर तो मंत्र घातक ठरतो. मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थ माह. वृत्रासुराला मरावं लागलं मंत्राच्या उच्चारात दोष झाल्यामुळे. थोडा जरी मंत्रामध्ये दोष घडला, थोडा जरी तुकोबऱ्यांच्या भाषेत तो चाळला तर त्याचा परिणाम काय होतो
मंत्र चळे थोडा मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा मंत्र चळे पिसे लागते सत्वर. म्हणून मंत्र ही योग्य उच्चारला गेला पाहिजे. तसंच तंत्र म्हणजे त्या मंत्राप्रमाणे क्रियाही तशी घडायला पाहिजे. त्याच्यात जरी दोष झाला तशी क्रिया जर घडली नाही तर त्याचाही दुष्परिणाम यजमानाला भोगावा लागतो. एकच भाग सांगतो त्यातला आणि पुढे आपल्या विषयाकडे बोलतो. मी मगाशी बोलून गेलो. नेत्रोदक स्पर्शा म्हणायला सांगतात, नंतर आचमन करायला सांगतो. तर आचमन करायला पाणी किती घ्यावं याचं शास्त्र आहे. उडीद भिजेल इतकंच पाणी आचमनाकरता घेतलं गेलं पाहिजे. ते जर कमी जास्त घेण्यात आलं तर दारू पिल्यासारखं पाप लागतं. मी नाही सांगत, नाथ महाराज सांगतात, भागवतात ओवी आहे. कर्मी आचमन घ्यावे व्हावे तै माश मात्र जळ घ्यावे. त्याचे न्यूनाधिक जय पावे तै दोष पावे सुरापान सम. न्यूनाधिक जय पावे. न्यून म्हणजे कमी आणि अधिक म्हणजे जास्त. उडीद भिजेली याच्यापेक्षा जास्त पाणी झालं, अगर कमी झालं तर दारू पिल्यासारखं पाप लागतं. हे एक आचमनाचं सांगितलं तुम्हाला, फक्त आचमनाचं. मग ते कर्म सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत काय काय करायला सांगितलं जातं आणि त्याच्यात कसे कसे दोष घडत लागतात. आणि मग ते दोष घडल्यानंतर काय राहील कर्त्याचं शिल्लक? काय होणार कर्त्याचे? किती कर्म करून किती दोष त्याच्या माथी लागणार? कोणी म्हणेल मग कर्म करण्यातून असे दोष जर घडत असतील तर करायचंच कशाला? न केलेलं बरं ना. पण न करणं हा तर मोठा दोष आहे. कर्म न करणं हा मोठा दोष आहे. आणि कर्म करावं तर असे दोष आहेत. मग कर्त्याने करावं काय? तर कर्त्याने ते करावंच. मग दोष होतील त्याचं काय? तर दोष झाले तर झाले. ते दोष घालवण्याकरता शास्त्रात दुसरा पर्यायी मार्ग सांगितलेला आहे. जसं वादळ सुटलं, जोराचा पाऊस पडला, महापूर आला आणि पूल तुटला रस्त्यावरचा पूल तुटल्यावर मग पुढे काय केलं जातं? पलीकडे जाण्याचं थांबलं का आता? मग पलीकडे जाण्यासाठी काय केलं जातं? शासन लगेच युद्ध पातळीवर काम हाती घेतं. पर्याय रस्ता, बाजूचा वळण रस्ता काढून देतं आणि त्या वळण रस्त्याने मग पुढे जाता येतं. तसं कर्म करत असताना दोष जर घडले तर ते दोष घालवण्यासाठी आणि पुढे कर्म ते सांग होण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी पर्याय रस्ता मार्ग शास्त्रात असं सांगितलं. त्याने नामस्मरण करावं. कर्माच्या आरंभी, कर्माच्या मध्ये आणि कर्माच्या अंती नामस्मरण का केलं? की नामस्मरणाने त्या कर्मातले सगळे घडलेले दोष जातात आणि ते कर्म पूर्णत्वाला प्राप्त होतं. ज्ञानोबरांचा गोड अभंग आहे. आरंभी आवडी आगरे आले नाम
सुचवतात त्या कर्माच्या आरंभी, त्याच्या मध्ये, त्याच्या अंती नामस्मरण करावं. आरंभी आवडी आदरे आले नाम, काय होईल त्याने? तेने सकळ सिद्धी, जगी झाले पूर्ण काम. त्याने त्या सर्व कार्याची सिद्धी होते, त्या कर्माला पूर्णता प्राप्त होते. नामचिंतन हे त्या कर्माला पूर्णता प्राप्त करून देतं. कर्मामध्ये जरी दोष घडले गेले, ते यथार्थ झालं नाही, सांग झालं नाही, तर त्याच्यातून होणारं पतन हे घडू नये आणि ते सिद्धीला जावं, याकरता हा मार्ग आहे. कर्म सांग झालं नाही, धर्म सांग झाले नाहीत, त्याच्यात जर काही उणेपणा राहिला तर कर्त्याला पतन निश्चित आहे. कर्म धर्म नव्हती सांग, उण्या अंगे पतन. कर्म धर्म सांग नव्हती, कर्म धर्म सर्व अंगाने संपन्न जर झाले नाहीत, त्यात जर काही उणेपणा राहिला तर उण्या अंगे पतन. पतनाला जावं लागतं, परंतु त्याला पर्याय रस्ता नामचिंतन जर केलं तर नामचिंतनाने त्या कर्मातले दोष जाऊन त्या कर्माला पूर्णता प्राप्त होत असते. माऊलींच्या भाषेत थोडंसं सांगतो आणि अभंगाकडे वळतो. नामस्मरण हे पाण्यासारखं आहे, पाण्यासारखं. पाण्यासारखं म्हणजे कसं? आपण शेतकरी मंडळी आहोत, आपण आपली शेती बागायत होण्यासाठी आपण लिफ्ट योजना करतो, पाईपलाईन करतो, मोटार चालू करतो. पाईपलाईन जे शेवटचं बार आहे वर उंचीवर डोंगराच्या कडेला कुठे असं की जिथून सगळ्या शेतीला पाणी जाऊ शकेल, याप्रमाणे आपण करतो. मग तिथे मोटार चालू केली का तिथे त्या बाऱ्यातून पाणी पडतं. मग खाली पडलेलं पाणी कुठं जातो? वर चढाला? चढाला जात नाही, खालारा धावे पाणी. उतार लवण जिकडे असेल त्या लवणाकडे ते पाणी धावत राहत. आता तुम्ही बघा, पाणी मोटार सुरू केली, पाणी पडू लागलं, जिकडे उतार आहे तिकडे चाललं. मग आपण व्यवस्थित सपाट जिथे शेती केलेली आहे, लेवलिंग व्यवस्थित केलेली आहे, तिथपर्यंत ते पाणी, मग तिथून पाटाने ते आपण वाफ्याद्वारा मग शेती आपली भिजवत असतो. पण त्या शेतापर्यंत येत येत त्या रस्त्यात बरेच खड्डे असतात. पाणी जिथून ढाळाने उताराने येतंय त्यात मध्ये बरेच खड्डे असतात. पाणी काय करतं? त्याच्या मार्गात जर खड्डा आला तर ते पहिली खड्ड्यात उडी घालतं, आहे की नाही? का पाणी म्हणतं इथे मोठा खड्डा आहे बरं का, याच्यात जवळजवळ 5000 लिटर आपण वायाला जाऊ, इथं जायचं कशाला, नको, आपण बाजूने वळण घेऊन पुढं चाला, असं पाणी करतं का? नाही. पाणी काय करतं? उतार लागला की पहिलं त्या खड्ड्यात लगेच उतरतं. उतरून आता नाही, थोडं झालं, आता चला जाऊ बाजून, नाही, पूर्ण भरतं तो खड्डा. आणि खड्डा पूर्ण भरल्यानंतर पुन्हा उतार लागेल तिकडे चालतं. उतार लागला, पुढे चाललं की पुढे जर दुसरा खड्डा आला तर लगेच त्या खड्ड्यातही उतरतं, तो खड्डा भरतं, पुढे निघतं. पुढे तिसरा खड्डा लागला, तोही भरतं, पुढे निघतं. त्याच्या मार्गात जेवढे जेवढे खड्डे येतात तेवढे तेवढे खड्डे ते पाणी भरतं आणि मग तुमच्या शेतात जातं. पाटाने मग तुम्ही त्याला वळण दिलेलं असतं, बरोबर कांद्याच्या वाफ्यात जातं आणि तुमची शेती पूर्ण भिजून निघते. पण ते पाणी येत असताना त्याच्या मार्गात जेवढे खड्डे आले तेवढे भरले की नाही? तेवढे खड्डे भरले आणि तुमची शेतीही भिजवली. तसं नामस्मरण तुमच्या कर्मातले जेवढे जेवढे खड्डे निर्माण झालेले आहेत त्या सर्व खड्ड्याला ते भरून टाकतं, ते सर्व दोष घालवतं आणि तुमच्या कर्माला पूर्णता प्राप्त करून देतं. ज्ञानोबा राय म्हणतात, निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे. निम्न भरलिया, ते पाणी पुढे जात नाही, तो खड्डा भरताना पुढे जातं. तसं नामस्मरण
आपण जे जे काही कर्म करतो त्या कर्मात निर्माण होणारे दोष ते घालवतं आणि त्या कर्माला पूर्णता प्राप्त करून देतं. म्हणून आज या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात ही नामसंकीर्तनाची सेवा त्यांच्या परिवाराने ही घडवलेली आहे. म्हणून ह्या सेवेकरता मी उपस्थित झालेलो आहे. आबासाहेब, सर्व आपण मंडळी, सर्व भजनी मंडळी, आपणही सर्व या कार्याच्या दृष्टीने उपस्थित झालेला आहात. म्हणून त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या दृष्टीने हा कार्यक्रम असल्यामुळे त्यांचं नाव विठ्ठल. त्यांनी ध्यास धरला तो विठ्ठल मंदिर बांधण्याचा. विठ्ठल मंदिर बांधण्याकरता जागा नाही तर आपली जागाही दिली. ते मंदिर बांधण्याचे काम केलं आणि काम करत असतानाही जो गवंडी पाहिजे, जो कारागीर पाहिजे, तोही विठ्ठल नावाचंच पाहिजे असाही ध्यास धरला. एकंदरीत विठ्ठल नाम चिंतनाचा, विठ्ठलाचा त्यांच्या ठिकाणी असणारा छंद, ती त्यांची भावना धारणा. म्हणून मला असं वाटू लागलं त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने जर कार्यक्रम आहे तर विठ्ठल या नाम मंत्राला आणि विठ्ठल या देवतेला त्यांनी किती महत्त्व दिलं आणि विठ्ठलाच्या नामाचा छंद ध्यास त्यांनी घेतला. म्हणून तसाच अभंग सेवेला घ्यावा म्हणून इथे उभं राहिल्यावर मला हा अभंग घ्यावासा वाटला. अभंग असा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमनी, कोड कानी ऐकते. विठ्ठल हे दैवत भोळे, चाड काळे न धरावे. भाग्यवंता छंदमनी, कोड कानी ऐकते. तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्ते तो धन्य. भाग्यवंता छंदमनी, कोड कानी ऐकते. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची सुलभता आणि सफलता दाखवून तो मंत्र जपणाऱ्याची धन्यता गात आहेत. तुकोबरायांचा भूतला अवतार जो झाला तो जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत आणि आड रानातून धावणाऱ्या अशा जीवांकडे पाहून तुकोबरायांना करुणा आली आणि त्यांना सन्मार्गाला लावण्याकरता ते या ठिकाणी आले. आपलं अवतार कार्य सांगत असताना त्यांनी स्पष्ट हे सांगितले की नाही, आमचं मूळचं स्थान वैकुंठ खरं, परंतु ते सोडून आम्ही इथे आलो कशा करता. ऋषीमुनीने जो पूर्वी मार्ग दाखवला त्याचं सत्यत्वाने आचरण करून दाखवून आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी त्यांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. 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 सात भारे वर्ताया, सात भारे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. सात भारे वर्ताया, सात भारे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. आड राने भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आलो याची कारणास. याच कारणाकरता आम्ही इथे आलो. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराचा रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला. तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो नामस्मरण करा,
हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटांनी जाऊच नका, नका जाऊ आडराने. अन्य वाटांनी का जाऊ नये बरं महाराज? महाराज म्हणतात अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी. अवघ्या वाटा झाल्या क्षण कलीन घडे साधन उचित विधी विधान नकले न घडे अवघ्या वाटा झाल्या क्षण कलीन घडे साधन उचित विधी झाल्या क्षीण. तुकोबरा म्हणता सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत, म्हणून मी म्हटलं त्यांना झालाय टीबी. क्षयरोग झाला, क्षीण झालेले आहेत. कलियुगात त्यांचं साधन घडू शकत नाही. का घडू शकत नाही? ते साधन घडण्याकरता पहिल्यांदा त्यातला विधी कळावा लागतो. मुळात तोच कळत नाही. उचित विधी विधान न कळले आणि कळलं तरी त्याप्रमाणे न घडे आणि घडलं तरी सर्वथा न घडे, पूर्णत्वाने घडत नाही. न कळे न घडे सर्वथा. म्हणून भक्तिपंथ बहु सोपा. त्या सर्व वाटा क्षीण आहेत, कमकुवत आहे. कलीत ते साधन घडू शकत नाही. म्हणून कलीवर मात करणार सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामस्मरण. कली पापाची हे मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती. हे कली पापाची मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती. कली पापाची मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती. कलीचं छेदन करणार प्रभावी शस्त्र आहे नामस्मरण. म्हणून तुकोबरांनी या साधनावर जोर दिला, नामस्मरण करा. अन्य साधनांच्या भानगडीत पडू नका, नामचिंतन करा. हेच साधन का मी सांगतो तर याचंच आता काम आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता आणि कापे काम नाही. आता फक्त नामचिंतन हेच साधन प्रभावी असं आहे. म्हणून गावोगाव प्रचार दौरा करून तुकोबराने लोकांना हेच सांगावं, बाबांना नामस्मरण करा. आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे ना, आणि मनुष्य जन्माचं हे वैशिष्ट्य असं आहे, याच जन्मात भजन घडतंय. अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कुठे. याच जन्मात भजन घडू शकतं असं तुकोबराय म्हणतात. या तुकोबरायांच्या विधानावर तुमचा काही दावा आहे का? काही विधान माग घ्या. अन्य जन्मात घडू शकतं असे आमच्या नगर जिल्ह्यातले काही पुरावे तुम्हाला देतो. असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत का? अन्य जन्मात हे भजन घडतंय असे काय पुरावे आहेत? आपल्या गावातला सप्ताह मोठ्या उत्साहाने झाला आणि तो सप्ताह गावातल्या डुकरांनी पाहिला. डुकरांनी तो उत्साहात झालेला सप्ताह पाहिल्यानंतर डुकरांनी विचार केला, ही माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. म्हणून त्या डुकरांनी सप्ताह दुसऱ्या महिन्यात केला. आपला मार्ग शीर्षात झाला आणि त्यांनी पौषात केला. असं पाण्यात आलं एखाद्या गावी? डुकरांनी सप्ताह केला नाही. गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला जात आहेत, आळंदीला जात आहेत. ह्या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या. गाढवांनी त्या दिंड्या पाहिल्यानंतर ते गाढव म्हणू लागली, हे माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ. त्या गाढवांनी एक तातडीची त्यांच्या समाजाची मीटिंग घेतली.
मीटिंग घेतली आणि एक भजनी मंडळ स्थापन केलं. नगरला जाऊन टाळ आणले, आबांना बरोबर नेऊन विनाई घेतला, यांना पखवाजांना बरोबर नेलं, पखवाजही घेतलं आणि काढली दिंडी. कोणी पाण्यात आली. डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले तुम्हाला? आता हे मी तासभर सांगत बसेल. एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते याच जन्मात. तुकोबारा चकार वापरून सांगतात, याच जन्मे घडी देवाचे भजन. मग याच जन्मात भजन घडतंय, अन्य देहात जर नाही. मग असा जन्म आपल्याला मिळालेला आहे की नाही? मग आपण या जन्मात काय करायला हवं सांगा? तुकोबारा म्हणतात. माझं एक म्हणणं आहे आपल्याला, आपण प्रत्येकाने एक खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत ना, ही खात्री करून घ्या प्रत्येकाने. आणि आपण जर मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच जर फक्त भजन घडत असेल तर मग असा जन्म जर आपल्याला प्राप्त आहे तर मग आपण काय करायला हवं नेमकं सांगा बरं? तुकोबारा म्हणतात मग भजन करायला पाहिजे की नाही. म्हणून असं मनुष्य जन्माचं महत्व सांगून तुकोबाराने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. कधी तुकोबारायांनी युगाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. युग 4 आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होतो हे श्रीमद भागवतात सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान करणं हे उद्धाराचं साधन, त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं उद्धाराचं साधन, द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन आणि कलियुगात हरिनाम हे उद्धाराचं साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कलियुगात उद्धाराचं साधन आहे हरिनाम. कलियुगी उद्धार हरिनामे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देले भेटी. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. मग हे कलियुग जर आहे आणि कलियुगात उद्धाराचं साधन जर हरिनाम आहे तर मग आपण काय करावं? हेच साधन करावं की नाही? असं युगाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. कधी इतकं सांगून लोक जर नाही नामचिंतनाकडे वळले तर तुकोबारांनी राग येऊन शिवी द्याईल आणि मला किती वेळा सांगायचं तुम्हाला, किती सांगू तरी नाही कधी, असं शिवी देऊ नये लोकांना तुकोबारांनी म्हणावं. तर कधी तुकोबारांनी हाही विचार करावा, शिव्या देऊ नये काही फरक पडत नाही. मग आता काय करावं? अनेक प्रयोग केल्यानंतरही उपयोग जर होत नसेल तर मनुष्य आणखी पुढचा एखादा उपाय शोधतो. काय करावं यापेक्षा आता हे सर्व उपाय झाल्यानंतर तुकोबारांच्या शेवटचा एक उपाय लक्षात आला की एक करावं आपण आता. काय?
एखादा मनुष्य किती हट्टी असला, किती दुराग्रही असला, किती हेखेखोर असला, कोणाचाच जुमानत नसला, मानत नसला, तर काय करावं त्याच्याकरता? एक शेवटचा मार्ग त्याच्याकरता दिसून येतो. कोणता? जाऊन त्याचे पाय का धरले, आपण पाय धरले की तो मनुष्य जरा ढिलाच पडतो. किती एकेखोर असू द्या, पाय धरले का माणूस म्हणतो आता काय करावं, याने तर पाय धरले. पाय धरले की बळ संपलं जातं. तू का म्हणे कळ, पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्यावर काय बळ चालत नाही. तो पाय धरतो म्हणतो तुम्हीच माझे आई बाप, तुम्हीच आमचे त्राते, तुम्हीच आमचे रक्षण करते. तुम्ही जर नाही मानलं तर मग कोण म्हणणार, आमचं काय होणार? तुम्ही हो म्हणा तर मी पाय सोडतो, नाही तर सोडणार नाही. असं धरले पाय का तो ढिला पडतो, म्हणतो बोला काय करायचं सांगा. तुकोबरांच्या हा शेवटचा उपाय लक्षात आल्यावर तुकोबराने देखील लोकांना हीच भाषा वापरली. लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मनावे विठ्ठल विठ्ठल मनावे तुकोबरांनी शेवटचा हे तो उपाय सुरू केला आणि लोकांना म्हणतात बाबांनो तुमच्या मी पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. काय म्हणणं तुकोबरा आहे तुमचं? तुकोबरा म्हणतात माझं म्हणणं आहे करे टाळी बोला मुखी नाम. हाताने तुम्ही टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. महाराज मुखाने आम्ही नाम घ्यायचं म्हणजे नेमकं काय म्हणायचं? तुकोबरा म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कधी? वेळोवेळा. वेळोवेळा जशी वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेला तसं विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. महाराज तुम्ही आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगता, पण शास्त्र तर असं सांगतंय की ते म्हणावं जो मंत्र असेल ते. वेळोवेळा पुरश्चरण जे करायचं असतं ते मंत्राचं, तो मंत्र असावा, मग तो पुन्हा पुन्हा म्हटला जावा. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगता आम्हाला, मग विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे का? तुकोबरा म्हणतात आहे. हा 3 अक्षरी मंत्र आहे. मग 3 अक्षरी मंत्र आहे तो अवघड आहे का? तुकोबरा म्हणतात नाही, तो सोपा आहे. तुका म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा, 3 अक्षरी सोपा मंत्र जपा. विठ्ठल अशी 3 अक्षर आहे. हा 3 अक्षरी मंत्र आहे, अवघड नसून तो सोपा आहे. तुम्ही या मंत्राचा जप करा. महाराज विठ्ठल विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र सोपा आहे म्हणता, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही म्हणताय तर आम्ही म्हणू, पण तो विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र काय करील? काय सामर्थ्य? निर्मूळ करी पापा, निर्मूळ करी पापा, निर्मूळ करी पापा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र
अक्षरी मंत्राचा जप करायला सांगता, हा मंत्र काय करेल? तुकोबरा म्हणतात करी पापा निर्मूळ, पापा निर्मूळ करी, म्हणजे पापाचं मूळही शिल्लक ठेवणार नाही, मुळासहित पाप उखडून टाकेल. अशा प्रकारचा हा विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र आहे. अवघड नसून सोपा आहे. पापाला मूळ रहित करून टाकेल, पाप शिल्लक ठेवणार नाही. कोणी म्हणेल राहिलं तर काय बिघडतंय पाप? विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राचा जप केल्याने पाप जाईल तुम्ही म्हणता, पण गेलंच पाहिजे कशा करता? राहिलं तर राहिलं, तेवढाच आपला डेड स्टॉक. पठ्ठ्याची कमाई, एवढं मी पठ्ठ्याने केलं एवढं पाप. राहिलं तर काय बिघडतंय? तर सांगू, सर्व जे बिघडतंय ते पाप राहिल्याने बिघडतंय. सगळ्यात बिघाड आपल्या जीवनात जो जो होतो, जे जे आपल्या इच्छे विरुद्ध सगळं घडत राहतं ते पापामुळेच. कोणतंही आपलं चांगलं घडू देत नाही. कोणतं चांगलं घडण्याची लाईन बसली, सर्व त्याच्या जुळवाजुळव झाली काही आडवं आलंच की त्याने ते बिघडवलंच. आपल्या हिताला आडवं येणार हे पाप आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. पाप आपल्या हिताला आडवं येतं, ते हित होऊ देत नाही, चांगलं घडू देत नाही, ते वाईटच घडवतं. म्हणून तुम्ही एक बघा, मी सांगायला पाहिजे, शास्त्राने सांगायला पाहिजे असं नाही, तुमचा तो अनुभव आहे, तुम्हा सर्वांना ते माहीतही आहे आणि तुम्ही सर्व त्याचा प्रयोगही करता. सर्वांना हे माहित आहे की पाप चांगलं होऊ देत नाही. जे जे काही वाईट घडवतं ते वाईट घडवणारं पाप आहे, हे तुम्ही सगळेजण जाणत आहात. जे कीर्तन ऐकत नाही तेही जाणतात. त्यांना हे माहित आहे की पापाने सगळा हा घोटाळा केलेला आहे. म्हणून तुम्ही बघा, आपल्या जीवनात जर काही इच्छेविरुद्ध घडून आलं की लगेच मनुष्य त्याबाबत दुसऱ्याने काय विचारलं, का हो तुम्ही तर असे म्हटले होते, असं असं, मग काय झालं ते? तो म्हणतो नाही झालं बा, ते सर्व बिघडलं. का बरं काय झालं? काय कोणी शेजाऱ्याने काय नाही म्हणे, शेजाऱ्याने काय नाही, मग पाहुणे कोणी काय, पाहुण्याने कोणी नाही, मग दुसरं कोणी तुमचं नाही, कोणी काहीच नाही, मग कसं काय हे झालं, काय झालं नाही म्हणतो, काहीतरी पाप आपला आडवायला म्हणतो की नाही. काहीतरी पाप आपलं पूर्वजन्मीचं पाप आडवं आलं आणि त्याने हे घोटाळा. म्हणजे मनुष्य प्रत्येक आपल्या इच्छेविरुद्ध जे काही घडलं, वाईट काय घडलं की त्याला आपल्या पापाला जबाबदार मानतो की नाही. म्हणून सगळं आपल्या इच्छेविरुद्ध जे होतंय ते पापामुळे होतंय. आता सगळ्यातलं मूलतः सांगतो, म्हणजे जास्त फांद्या सांगण्याची गरज नाही. मुळाला पाणी घातलं की सगळ्या फांद्यांना पोहोचतं. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. तसं एक मुळातलं सांगतो, म्हणजे सगळं तुमच्या लक्षात येईल. मनुष्याच्या जीवनात जे सर्व काही करताना त्याची जी अपेक्षा असते ती मूलतः 2 गोष्टीची अपेक्षा असते. 2 गोष्टीची. कोणत्या 2 गोष्टी? आपल्या जीवनात दुःख नसावं ही पहिली अपेक्षा असते, आणि दुःख नसावं एवढंच नाही तर सुख मिळावं ही अपेक्षा असते. दुःख गेलं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे, या 2 अपेक्षा असतात. दुःख जावं आणि सुख मिळावं. बरं, याकरता आपण प्रयत्न करतो की नाही? करतो. प्रयत्न करतो, पण यश येतं का? नाही. दुःख जावं वाटतं पण ते जात नाही. सुख हवं आहे ते मिळत नाही. मग म्हणून आपण चिकाटी सोडतो असं नाही. मिळेल, होईल, आज होईल, उद्या होईल, ह्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, ह्या महिन्यात, पुढच्या वर्षात, ह्या वर्षी, पुढच्या वर्षी, असा आशेत आपला सगळा जन्म जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या आशेत जन्म जातो, पण सुख मिळत नाही आणि दुःख आपलं मिटत नाही. का बरं असं व्हावं? दुःख का जात नाही, सुख का मिळत नाही?
तर त्याचं कारण माऊलींनी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. दुःख का जात नाही, तर दुःख केव्हा जाईल, तर ज्याच्यामुळे आलंय ते संपेल. दुःख, ज्याच्यामुळे आलंय ते संपल्याशिवाय दुःख संपणार नाही. आणि सुख ज्याच्यामुळे येत ते घडल्याशिवाय सुख येणार नाही. पाप कशामुळे येत, दुःख कशामुळे येते, पापामुळे येते. दुःख जे आपल्या जीवनात येतं ते पापामुळे येते. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे, असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. मग जीव दुःखे भोगी. मग म्हणजे कधी, पाप पिके. मग पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख येते हे कशामुळे येते, पापामुळे येते. म्हणून दुःख जर संपावं वाटतंय, दुःख येऊच नाही असं जर वाटतंय, तर ज्या वेळेला तुमचं पाप संपेल, पाप सर्व संपल्याशिवाय दुःखाचा येण्याचा ओघ बंद पडणार नाही. पाप आहे तोपर्यंत दुःख देणारच. ते रामायणातला प्रसंग आहे ना, रावण माय रावणचं. रामप्रभू मारण्याचा प्रयत्न करतायत. तू मेला तर तो पुन्हा जिवंत होतो, मेला तर तो पुन्हा जिवंत होतो. का, तो भ्रमर तिकडून अमृत घेऊन येत होते आणि ते अमृत त्याच्यावर शिंपडलं जायचं की तो पुन्हा जिवंत व्हायचं. ते हा मरल केव्हा, त्याच्या बायकोकडून शोध घेतला. तो भ्रमरराज अमृत आणतोय त्याच्यामुळे हा जिवंत होते. हनुमंतरायाने विचार केला, ते येणं बंद झाल्याशिवाय हा संपणार नाही. हनुमंतरायाने जाऊन त्याला गाठवलं आणि त्याला दमबाजी केली. मग त्याला त्याने अमृतानं संपलं, बंद केलं आणि इकडे हा मरून पाडला. पापामुळे दुःख येतं. जोपर्यंत पाप तुमचं आहे तोपर्यंत दुःख येत राहणार. पाप संपलं तरच दुःख संपेल. मग पाप संपण्याकरता काय मार्ग, तुकोबराय म्हणतात, पाप संपण्याकरता प्रभावी साधन नामस्मरण आहे. हे विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र तुमचं पाप शिल्लक ठेवणार नाही. नुसतं पापच नाही, पापाचं मूळही शिल्लक ठेवणार नाही. मूळ काय करतं, मुळातून पुन्हा निर्मिती होत असते. समजा तुमचं पाप संपलं आणि पापाचं मूळ जर शिल्लक असेल तर पुन्हा निर्माण. आता हे द्राक्ष बाग लावणारे छाटणी करतात. छाटणी केली म्हणजे तो वृक्ष नष्ट होतो का, नाही, पुन्हा फुटतो. झपकेबाद चांगल्या प्रकारचे लसलशीत कोंब का, मूळ शिल्लक आहे आणि मुळाला पाणी मिळते. मुळाला पाणी मिळते त्यामुळे आणखी ते वाढत वाढत जात. तसं पाप जरी संपलं, पापाचं मूळ जर शिल्लक असेल तर पुन्हा पाप घडत राहणार. नामस्मरण काय करतं, पाप तर संपवतच, पापाचं मूळही नाहीसं करतं. मूळ कशाला म्हणतात, मी सांगितलं ज्याच्यापासून निर्मिती होते त्याला म्हटलं जातं मूळ. तसं ज्याच्यामुळे पाप निर्माण होतं त्याला म्हणायचं पापाचं मूळ. तर पाप कशामुळे निर्माण होतं, तर पाप विकारांमुळे निर्माण होतं. विकार हे पाप निर्माण करतात. अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात प्रश्न केला, अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषा. भगवंताने काय उत्तर दिलं, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव. हा काम, हा क्रोध हे जीवाला पाप करायला लावतात. कधी काम निर्माण झाला की आपल्याकडून पाप घडतं, कधी क्रोध निर्माण झाला की आपल्याकडून पाप घडतं, कधी लोभ निर्माण झाला की आपल्याकडून पाप घडतं. याला पुरावे देतो आपल्याला. रावणाकडून इतकं पाप घडलं कशामुळे, रावणाच्या ठिकाणी सीतेविषयीचा काम निर्माण झाला. त्या शूरपणखेने सांगितलं, तुला ती उत्तम आहे, ती तुला पाहिजे खरं म्हणजे, अतिशय सुंदर आहे. त्यामुळे रावणाच्या ठिकाणी काम निर्माण झाला आणि मग तो या मार्गाला लागला. त्याच्याकडून कामाने पाप घडवलं. दुर्योधनाकडून इतकं जे सर्व पाप घडलं गेलं, दुर्योधनाकडून कशामुळे, लोभामुळे. माझं ते मला असावं, पांडवांचं आहे मलाच असावं, हा लोभ त्याच्या ठिकाणी शिरला.
त्यामुळे त्याने पांडवांना अर्ध राज्य दिलं नाही. हे मलाच पाहिजे. बरं, भगवान श्रीकृष्णाने शिष्टाई केली हो. किती सुलभ मार्ग सांगितला भगवंताने. नको त्यांना अर्ध राज्य देऊ, पाव दे, नको पाव देऊ. त्या 5 जणांना जगता येईल अशी 5 गावं तरी दे, फक्त नको अर्ध राज्य, नको काय. 5 जणांना जगता येईल अशी 5 गावं दे. पंचनस्तात दीयंताम ग्रामा इति महाद्युते अविस्थलम वृकस्थलम माकंदी वारणावतम. 5 गावं त्यांना दे, बस. त्याच्यावर ते आपले जगतील. पण दुर्योधनाने काय उत्तर दिलं माहिती आहे का? सुईच्या आग्रावर बसेल इतकीही भूमी मी पांडवांना देणार नाही. आता सगळ्यांना सुई माहिती आहे. सुई किती का असते हो, केवढी, आणि त्या सुईचं टोक केवढं असतं. आता त्या टोकावर किती जमीन बसेल, किती एकर? अहो, 1 कण. पण तेवढी 1 कणभर भूमी देखील मी पांडवांना देणार नाही असं त्याने सांगितलं. यावद्धी सूच्यास तीक्ष्णाया विद्य दग्रेण केशव तावदप्य परित्याज्यम भूमेर्न पांडवान प्रति. महाभारतात म्हटलं नाही, सुईच्या आग्रावर बसेल इतकी भूमी मी पांडवांना देणार नाही. नाही दे, घेऊन गेला बरोबर. काय झालं? सगळं कुळ संपलं. म्हणजे लोभाने त्याला पाप करायला लावलं. अनेक तपस्व्यांकडून क्रोध निर्माण झाला आणि क्रोधातून पाप घडलं. म्हणजे हे विकार जीवाला पाप करायला लावतात. नामस्मरण काय करतं? या विकारावरच हल्ला करतं. विकारच घालवतं. नामस्मरणाने पूर्वीचा पापाचा स्टॉक हा जळून भस्मसात होतो. जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे. साधन पैसो में राम संकीर्तन, साधन पैसो में राम संकीर्तन, साधन पैसो में राम संकीर्तन, साधन पैसो में जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे. नाम संकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. याच जन्मातलं पाप काय? तुमच्या मागच्या अनेक जन्मातलं जरी पाप असलं तर ते सगळंच्या सगळं पाप जळून भस्मसात होईल. जळतील म्हटलं, इथे पळतील म्हटलं नाही, जळतील म्हटले. कोणी म्हणेल पळतील आणि जळतील असा काय फरक केला तुम्ही? पळाली तरी गेली आणि जळाली तरी गेलीच ना. नाही, मोठा फरक आहे. पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात, आहे की नाही? पळून जाणारी रंगू 4 चौघांनी समजूत घातल्यावर परत नांदायला येऊ शकते, आहे की नाही? अगं रंगू, असं रंग करणं बरं नाही. सोडून दे. ती माणसं काय, आपण काय, आपलं घराणं काय, आपण असं हे बरं नाही पळून येणं. मला खरं सांगतो, किती वेळा पळून आले म्हणजे 4 वेळा. एकदा धुणं धुता धुता तशीच आले, एकदा शेतातून आले, एकदा बाजारातून आले, एकदा असेच बाहेर आले असताना आले. का बरं? काय येते सांग? तुला जेवायला मिळत नाही का? काय म्हणे असतं जेवायला. बरं मग कपडे लत्ते नाहीत काय? म्हणे कपडे लत्ते भरपूर आहेत. बरं सासू काय रागावते का? म्हणे सासू काही नाही. बरं मालक काय बोलतो का? तेही काही नाही. बरं ती लवंगी मिरची, ती ननंद, ती काय घालून पाडून बोलते का? म्हणे ते काही नाही. आणि मग कोणीच काही नाही. मग तू का आली? बरं मग तुला चहा मिळत नाही का? हे एक कारण असू शकतो पळून यायचं.
चहा मिळत नाही काय? नाही म्हणे 3 टाइम होतो आणि पाहुणा आला तर ओव्हर टाइमही होतो, तसं काही कमी नाही. मग कुठलंच काही नाही तर मग का पळून येते सांग? काय कारण आहे? हे चांगलं नाही, हे वागणं बरं नाही, हे सोडून दे. शेवटी आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे, पुढे काय? तुला तुझ्या जीवनाची वाटचाल तुझ्या सासरीच केली पाहिजे, तिथेच तू सेवा केली पाहिजे. सर्व चांगलं आहे, घराणं चांगलं आहे, सर्व माणसं चांगली आहेत, तुझं चांगलं होईल असं का वागते? असं बरं नाही. अशी समजूत घातल्यानंतर पळून जाणारे रंगू परत नांदायला येते. पण जळून मेलेली गंगू ती येते का परत? ती येत नाही, कधीच येऊ शकत नाही. तसं इतर साधनाने पाप पळतात आणि नाम साधनाने पाप जळतात. ती पुन्हा येऊ शकत नाही. ती गेली की गेली, कायमची गेली. जळती कीर्तने दोष परतील विघ्ने, दोष परतील विघ्ने, दोष परतील विघ्ने. दोष पळतील विघ्ने, कीर्तने दोष जळती आणि कीर्तने विघ्ने पळती. काही राहू शकत नाही. पाप सर्वस्वी जळून भस्मसात होत. जळालेलं पुन्हा येऊ शकत नाही. एकाने पंढरपूरला भाजके शेंगदाणे खाल्ले. पंढरपूरचे भाजके शेंगदाणे प्रसिद्ध आहे, रुचकर, स्वादिष्ट, अतिशय स्वादिष्ट लागतात, मधुर लागतात. ते खाल्ले, त्याला खूप आवडले. पण पैसे भाव चौपट. तो शेतकरी होता. तो म्हणू लागला आपण तर निर्माते आहोत, उत्पादक आहोत. यांनी कृत्रिम गोडी आणली, भाजून गोडी आणलेली आहे. यांनी आपल्याकडून घेतलाय स्टॉक आणि त्याने भाजले आणि त्याला गोडी आणली. आपण तर निर्माते आहोत, आपण मूलतः गोडी आणू. म्हणून त्याने काय केलं, जसं बीज असतं तसं फळ येतं. म्हणून त्याने सगळं बीज पहिलं पंढरपुरी पद्धतीने भाजून घेतलं आणि मग पेरणी केली. असं पीक आलं म्हणता. आलं असेल का? काहीच आलं नाही. का बरं? भाजण्यातून त्याचा बीज भाव नष्ट झाला. अंकुर संपला गेला, अंकुर दशेची ती क्षमता संपली गेली. म्हणून बीज पेरण्याची प्रक्रिया जरी घडली तरी त्याच्यातून निर्मिती काही नाही. जळण्यातून ते मूलतः नष्ट होऊन जातं, त्याच्यातून नवीन निर्माण काही होऊ शकत नाही. म्हणून नामस्मरण हे पाप भाजून काढतं, जाळून टाकतं. जळतील कर्मे, जळतील पापे जन्मांतरे. रामकृष्ण नाम मांडेपा ओळी तेने होईल होळी, पापाधुनी होळी. होळीतून काय शिल्लक राहतं का? चुलीच्या अग्नी आणि होळीच्या अग्नीत फरक आहे. चुलीच्या अग्नीमध्ये जास्त सरपण जर कोंदलं ना, त्याने तो अग्नी विझूनही जातो एखाद्या वेळेला. पण होळीचा अग्नी तसं नाही. होळीचा अग्नी मोठा असतो, भरपूर. अख्ख्या गावाचं तिथे आलेले असतात गोवऱ्या. अख्ख्या गावाचे लाकडं तिथे आलेली असतात. ते सगळे ओंडके लाकडीच्या लाकडे असे प्रज्वलित झालेले असतात. मग त्याच्यात तुम्ही लहान टाका, मोठं टाका, वाळलेलं टाका का ओलं टाका, सगळं जळून जातं त्या होळीमध्ये, काही राहत नाही. तसं नामस्मरणाने पापाची होळी होईल. होळी तेने होईल होळी पापाधुनी. कोणाची झाली का? मोठा पुरावा आहे. वाल्हा कोळी पातकी भूमंडळी, तेने राम नामे वाजविली टाळी, त्याच्या पातकाची झाली होळी. भस्मसात झालं. वाल्ह्याचं सर्व पाप गेलं. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनला. ही नामस्मरणाची ताकद आहे. तुमचं कोणतंही पाप असो, किती असो, केव्हाचही असो, नामस्मरणापुढे ते जळून भस्मसात होतं, शिल्लक राहत नाही. पाप तर संपलंच,
पण पाप ज्याने निर्माण होतं त्याच्याकडे नामचिंतन हल्ला चढवतं, त्या विकारांकडं ते विकारही घालवतं. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरली काम. तुका म्हणे नाम ज्याचे नासी क्रोध काम, हरिभवश्रम उच्चारिता वाचेसी. नामस्मरणाने विकार जातात. विकार गेले की पाप नवीन निर्माण होऊ शकत नाही. जुना स्टॉक जळून भस्मसात झाला, नवीन निर्माण होत नाही. एकंदरीत पाप संपलं जातं. पाप संपलं की दुःख संपलं. दुःख त्याच्या जीवनात येऊ शकत नाही. ही एक झाली महत्वाची गोष्ट. दुःख संपलं ही पहिली आपली अपेक्षा पूर्ण झाली. दुःख संपलं का पाप संपलं. आणि दुसरी आपली अपेक्षा आहे सुख मिळावं. आणि सुख कधी मिळतं? पुण्य निर्माण झालं का सुख मिळतं. पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. म्हणून चांगलं काय घडलं की आपण काय म्हणतो, काहीतरी पुण्य आहे कामाला. चांगलं काय घडलं का पुण्य आहे, तुमचे पाय आमच्या घराला लागले, काहीतरी पुण्य होती म्हणून. म्हणजे चांगलं काय घडलं का पुण्य आहे म्हणतो, वाईट काय घडलं का पाप म्हणतो. तेव्हा नामचिंतन काय करतं? पुण्य निर्माण करतं. पुण्य पाप घालवतं आणि पुण्य निर्माण करतं. किती? इतकं निर्माण करतं की त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात आपल्याला हे सूचित करतायत. तुम्ही मुखाने हरी म्हणा. काय म्हणा? हरी म्हणा. काय होईल? पुण्य मिळेल. किती? त्याचं मोजमाप कोण करेल? पुण्याची गणना कोण करेल? पण पाप आमचं, अरे ते पाप राहणारच नाही. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. कशाप्रमाणे? तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणून नाम चिंतन दुहेरी फलदायी साधन आहे. पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करून देतं. असं सर्वोच्च साधन म्हणजे नामस्मरण आहे. शास्त्रात इतर साधनं आहेत पण ती साधनं सर्वस्वी फलदायी नाहीत. काही साधनं फक्त पाप घालवतात पण पुण्य देत नाहीत. काही साधनांनी पुण्य मिळतं पण पाप ते घालवत नाही. पण नामस्मरण असं साधन आहे ते पापही घालवतं आणि पुण्य देत. प्रायश्चित्त कर्म मी मगाशी सांगितलं. प्रायश्चित्त कर्म जर आपण केलं तर प्रायश्चित्त आपलं पाप घालवतं पण प्रायश्चित्ताने आपल्याला पुण्य नाही मिळत. प्रायश्चित्ताने पाप जाईल पण पुण्य मिळणार नाही. आपण दान केलं तर दान केल्याने आपल्याला पुण्य मिळेल पण दानाने आपलं पाप जाणार नाही. प्रायश्चित्ताने पाप जाईल पण पुण्य मिळणार नाही. दानाने पुण्य मिळेल पण पाप जाणार नाही. पण नामस्मरण असं साधन आहे की ते दुहेरी काम करतं. पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करून देतं. म्हणून पाप गेलं की आपलं दुःख संपलं आणि पुण्य मिळालं की आपल्याला सुखच सुख झालं. म्हणजे एकंदरीत आपली अपेक्षा पूर्ण झाली की नाही. जी इच्छा, दुःख गेलं पाहिजे सुख मिळालं पाहिजे ही आपली इच्छा पूर्ण करणारं साधन नामस्मरण आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात आमचा तुम्हाला आग्रह आहे, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, नामचिंतन करा, तुमची अपेक्षा पूर्ण होईल. महाराज मग इतकं फलदायी साधन जर हे नामचिंतन आहे तर मग सगळे लोक का करत नाहीत? तुकोबारा म्हणतात का करत नाही सांगू? दुर्दैवी म्हणून, करंट्या कपाळाचे म्हणून ते या साधनाकडे वळत नाही. पण जो भाग्यवान आहे त्या भाग्यवानाला मात्र याचा छंद लागतो. हेच तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात भाग्यवंता छंद मानी, भाग्यवंता छंद मानी, भाग्यवंता छंद
विठोबार खुमा खुमा विठोबार खुमा बोला विठोबार खुमाई विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा छंदमणी तुकोबारा म्हणतात, जे भाग्यवान आहेत त्या भाग्यवंतांना मात्र या नामचिंतनाचा छंद लागतो. ते सतत हे नामचिंतन करत राहतात. सदैव सभाग्य तोच हरिरंगी नाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, जो करंट्या कपाळाचा असतो, भाग्यहीन असतो, दुर्दैवी असतो, त्याच्याकडून हे घडत नाही. हरिसी न भजत दैव हत, दैवाने मारला गेलेला हरीचं भजन करू शकत नाही. भाग्यवान आहे त्याला मात्र या नामचिंतनाचा छंद लागतो. भाग्यवंता छंद म्हणी. छंद सगळ्यांना आहे, छंद नाही असा आपल्याला एकही माणूस सापडणार नाही का याला कोणताच छंद नाही. छंद हा प्रत्येकाला आहे, कशाचा ना कशाचा तरी छंद आहे. बहुता छंदाचे बहु असे जन. छंद हा प्रत्येकाला आहेच, कारण तो छंद फुंदावर अवलंबून आहे. आणि जसा फुंद असतो तसा छंद असतो. आपुल्याच फुंदे जेथे तेथे घेती छंदे. आणि त्या छंदाप्रमाणे त्याचं जीवन घडत असतं, चालत असतं. कोणत्या ना तरी कोणत्या छंदात मनुष्य वावरतोच. कोणता तरी त्याला छंद असतो. काहींना प्यायचा छंद, प्यायचाच सारखे पित राहतात, सारखे पाणी ते पितच नाही, तेच पितात. जिवंत महिने तर पितातच पितात, पण मेल्यावरही म्हणतात 10 पिंडाच्या दिवशी ते टाकल्यावरच शिवतात. काहींना प्यायचा छंद, काहींना भलतं खायचा छंद, काहींना भलतं काय करायचा छंद, काहींना आपण चांगलं दिसावं हाच छंद असतो. म्हणून चांगलं दिसण्याकरता तो कसे कसे कपडे वापरील, कसे कसे साबण वापरील, कसे कसे अत्तर वापरील, आपण चांगलं दिसावं हा छंद असतो. मूढ जना छंद लावण्याचा, पारखितो जाणे अंतरीचा भेद. मूढ जना छंद लावण्याचा, त्याला आपण चांगलं दिसावं याचा छंद असतो. कितीतरी कपडे, काही लोकांकडं इतके कपडे सापडतील, तो दुकानदाराला सांगून ठेवतो, हे बघ शेठ, हे खूप वापरले, आता नवीन व्हरायटी आली का मला सांगा. नवीन व्हरायटी आली का तो कपड्याने घेतलंच. इतके कपडे सापडतील काही माणसांजवळ, शेवटी त्यांना सरपणाची गरज भासणार नाही. त्याच्या कपड्यात त्याचं काम होईल. काहींना हा छंद, काहींना ती जसं सांगते तसं वागण्याचा छंद. मी नाही सांगत, ज्ञानोबराय म्हणतात, चित्त आराधी स्त्रियेचे ते चेनी छंदे नाचे, माकड गारुड्याचे जैसे होय. तिच्या छंदाने तो नाचत असतो. अनेक छंद असे सांगितलेले आहेत. आता ते सगळे छंद मी तुम्हाला कीर्तनात सांगत बसत नाही. का? कोणाचे छंद सांगण्याचाही मला छंद नाही, म्हणून मी ते काही लांबवत नाही. कोणता ना कोणता तरी छंद असतो, त्या छंदात वावरतो. परंतु ते अन्य छंद आपल्या जीवनात घातक आहेत.
नाशक आहेत, आपली बर्बादी करणारी आहे. मला सांगा, व्यसनाने कोणाचं भलं झाले सांगा? तुम्ही असं एखादं उदाहरण मला द्या की ह्या माणसाची जसा प्यायला लागला ना तशी प्रगती झाली. पहिली फक्त 1 एकर जमीन होती बापजाद्यांची वडिलांपासून, पण जसा प्यायला लागला ना तशी तशी आता 50 एकर, त्यानंतर पुन्हा 50 एकर, आता आणखी 200 एकर अशी वाढली. असं झाले, असं घडले एखादं उदाहरण? प्यायला लागल्यापासून याची प्रगती झाली नाही, पण जसा प्यायला लागला तशी अधोगती झालेली अनेक लाखो उदाहरणं आपल्याला सापडतील. 500 जमीन होती, पण या प्यायच्या नादापायी सगळी गेली, आता काही राहिली नाही. 500 तोळं सोनं घरी होतं, पण प्यायच्या नादापायी सगळं नाही. 500 गाड्या होत्या, 500 दुकानं होती, सगळे गेले. अशी उदाहरणं खूप सापडतील. व्यसन, दुर्व्यसन हा छंद आपल्या जीवनाची बर्बादी करणार आहे. पण नामचिंतनाचा छंद जर आपल्या जीवनात लागला तर तो सर्व लाभ आपल्याला प्राप्त करून देणार आहे. सर्व काही काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय होणार नाही, अवघे होती लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाच्या सर्व काही लाभ प्राप्त होऊ शकतात. असा नामचिंतनाचा छंद आपल्या जीवनात लागावा. लागो हाच छंद मना गोविंद गोविंद. माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे. गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, मग गोविंद गोविंद नामाचा छंद लागल्याने काय लाभ प्राप्त होतो सांगतायत. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. देवात त्याच्यात भेद राहत नाही, हा देवरूप होतो. या छंदाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून भाग्यवान जे आहेत त्यांना हा छंद लागतो. भाग्यवंता छंद म्हणे. ज्यांच्या निमित्ताने कीर्तन आहे त्यांनाही नामचिंतनाचा, विठ्ठल या नामाचा छंद होता. विठ्ठलाविषयी त्यांची आवड होती म्हणून विठ्ठल मंदिर बांधलं आणि या विठ्ठलाच्या नामचिंतनात रत राहिले. भाग्यवंतांनाच हा छंद लागू शकतो. भाग्यवंता छंद म्हणी. आणि ऐकायचं झालं तर त्याचंच कौतुक ऐकतात. कोड कानी ऐकती, कानी कोड ऐकती, कानाने त्याचंच कौतुक ते ऐकत असतात. कानावरही नामचिंतन यावं हीच त्यांची भावना असते. कान भरोनिया ऐके न तुझी कीर्ती, ते मद विश्रांती दे देवा. कानाला ते सांगतात तुम्ही बाकीचं काहीच ऐकायचं नाही, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाने ऐकायचं झालं तर त्याचंच कौतुक ऐकतात. कोड कानी ऐकते. पण का हो तुकोबर आहे, तुम्ही सांगता आम्ही आता समजा या चिंतनाकडे वळलो, विठ्ठल या नामचिंतनाकडे वळलो, तर आम्हाला एक अडचण वाटते. म्हणे काय अडचण वाटते? आमचं जुनं रेकॉर्ड खराब आहे. सगळ्या बाजा आमच्या घरात आम्ही आणलेल्या आहेत. नको नको ते वाईट धंदे केलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता आता विठ्ठल नामचिंतन करा. आम्ही विठ्ठल नामचिंतनाकडे लागलो, इकडं जर वळलो तर त्या विठ्ठलाला आमचं रेकॉर्ड सगळं माहीत होईल. आणि तो म्हणेल तू ह्या प्रकरणातला की नाही, खरं सांग, त्या प्रकरणातला की नाही, तू हे केलं की नाही, तू ते केलं की नाही. आमचं सगळं मागचं रेकॉर्ड त्याला दिसेल. मग तो काय करील, आमच्या बाबतीत काय निर्णय घेईल
तुकोबाऱ्या म्हणतात हे डोक्यात आणू नका तुम्ही नामचिंतनाकडे ते वळा तर खरं. तुमचं जुनं रेकॉर्ड किती खरं असू द्या, तुम्ही आता निर्णय घ्या इथून पुढे प्यायची बंद, इथून पुढे भलतं खायचं बंद, इथून पुढे भलतं वाईट काही करायचं नाही. कृतकर्माचा पश्चाताप तुम्हाला येऊ द्या आणि इथून पुढे असं काही करणार नाही असं अभिवचन तुम्ही द्या. की तुम्ही या भूमिकेवर का आलात की तो भगवान विठ्ठल तुमची मागची फाईल काहीच उचकणार नाही. का उचकणार नाही? आम्ही जामीनकी स्वीकारली म्हणून. आम्ही मधी जामीनदार त्याला झालोय. आम्ही देवाला सांगतो, देवा आम्ही गावोगाव प्रचार दौरा करतो, जिकडे तिकडे जाणार. पुणे जिल्ह्यातच नाही, नगर जिल्ह्यातही जाणार, पारनेर तालुक्यातही जाणार, भोयरे गांगर्ड्यालाही जाणार. तिथे आम्ही जाऊन सांगणार की बाईट काही खाऊ नका, पिऊ नका, माळ घाला, नामचिंतन करा, आईवडिलांची सेवा करा, समाजाची सेवा करा, दीनदुःखिताची सेवा करा. आम्ही लोकांना निषिद्धाकडून परावृत्त करणार, विहिताकडे लावणार, नामचिंतनाकडे वळवणार, आईवडिलांच्या सेवेकडे वळवणार, समाजाच्या सेवेकडे वळवणार. म्हणून ते आता कृतकर्माचा पश्चाताप होऊन या मार्गाला वळलेले आहेत. तुम्ही त्यांचं मागचं रेकॉर्ड अजिबात पाहायचं नाही. आणि ते परत लागत, आम्ही जामीनदार आहोत त्याला, ते परत इकडे वळणार नाही. केली मागे नको पाहो, तुझं जमान आम्ही आहो. तुकोबारा म्हणता आम्ही जामीनदार आहोत त्याच्याबद्दल. पहिलं केलंय त्यांनी, भरपूर केलंय, आम्हाला माहित आहे. पण आता त्यांना पश्चाताप झालाय. आता त्यांनी निर्णय घेतलाय की आजपासून प्यायची नाही, आजपासून भलतं खायचं नाही, आजपासून आईवडिलांना लाथा मारायच्या नाहीत, आजपासून गैर काही करायचं नाही, भ्रष्टाचार करायचा नाही. आजपर्यंत भरपूर केला, पण आता इथून पुढे करायचं नाही. असं वाईटाचा त्याग मनापासून त्यांनी घेतलेला आहे आणि चांगलं करण्याकरता ते कटिबद्ध झालेले आहेत. आता पुढे काय होणार नाही. आणि काय तुला वाटत असेल तर आम्ही जामीनदार, कोणत्याही बँका, कोणत्याही सोसायटी, कोणत्याही पतसंस्था कोणालाही कर्ज देताना पहिले जामीनदार 2 सह्या ना जामीनदाराच्या म्हणतात की नाही. तसं तुकोबारा म्हणतात आम्ही जामीन आहोत त्यांच्या बाबतीत. बोल तुला काय म्हणायचं, पण त्यांचं मागचं काय पाहायचं नाही. तर असं हे विठ्ठल जे दैवत आहे तर ते तुझ्या कल्पनेप्रमाणे नाही. मग ते विठ्ठल दैवत कसं आहे? विठ्ठल हे दैवत भोळे, विठ्ठल हे दैवत भोळे, विठ्ठल हे दैवत भोळे, विठ्ठल हे दैवत भोळे. साडकारे न धरावी, साडकारे न धरावी, साडकारे न धरावी. भाग्यवंता छंद, भाग्यवंता छंद. शंका येते, त्याचं कारण तुम्हाला त्याच्या स्वभावाची जाणीव नाही. विठ्ठल हे दैवत कसं आहे हे तुम्हाला कल्पना नाही, म्हणून तुम्हाला शंका येते. ते सर्व काय पाहणार असं हे दैवत नाही, हे भोळं दैवत आहे. विठ्ठल हे दैवत भोळे, हे भोळं दैवत आहे. भोळे भाविक हे जुनाट चांगले. तुका म्हणे भोळा भाविक हा देव. हे दैवत भोळं आहे. भोळं कोणी म्हणले तुकोबाऱ्या भोपळ्याच्या अभंग, तर तुम्ही त्याला चतुर म्हटले. चतुरातू शिरोमणी, चतुर तरी चतुरा तुका म्हणे आगा चतुराच्या राया. इतरत्र तुम्ही त्याला चतुर म्हटले नाही, तर तुम्ही भोळा म्हणता. मग नेमका आहे कसा? नेमका दोन्ही आहे, चतुरही आहे आणि भोळाही आहे. तू म्हणाल दोन्ही एका ठिकाणी कसं काय येते?
चतुर असेल तर त्याला भोळा म्हणता येणार, भोळ्याला आपल्याला चतुर म्हणता येणार नाही. मग चतुर आहे भोळा कसा? तर कसा सांगू, काही माणसांचा दुहेरी स्वभाव असू शकतो, असाही पण आणि तसाही पण. का होय, आता तलाठी भाऊसाहेब आपल्याकडे आता बदलून आलेले नवीन, हे कसे काय? हा काय म्हणतो, तसे ते चांगले आहेत आणि तसे ते वाईट आहे. अरे चांगलं तरी म्हण, आता वाईट तरी म्हण. तसे ते चांगले आहे तसे ते वाईट आहे म्हणजे कसं काय? चांगल्याला वाईट म्हणता येणार नाही, वाईटाला चांगलं म्हणता येणार नाही. तू कसं काय असं म्हणतो, तसे ते चांगले आहे तसे ते वाईट आहे? तर याचा अर्थ असा आहे, चांगल्याला ते चांगले आहे आणि वाईटाला ते वाईट. वाईटाला मग वाईट म्हणजे मग ते वाईट म्हणजे ते मग तलाठी आहेत. तलाठी म्हणजे काय माहिती आहे? ब्रह्मदेव जे न लिही ललाटी ते लिही तलाठी. त्याची लेखणी काय करून सांगे टाकेल सांगता येत नाही. शासनही ती लेखणी बाजूला करू शकत नाही. याचा अर्थ काय, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट, तशी त्यांना दृष्टी आहे, नजर आहे. चांगली माणसं त्यांच्या ध्यानात येतात, चांगल्याच्या बाबतीत ते चांगलेच आहेत. वाईट ज्याने अख्ख्या गावाचं वाईट केले मग त्यांनाही माहित आहे याचं कसं करायचं. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट. तसं भगवान हा भोळा आहे आणि चतुर आहे. तो इतरांकरता चतुर आहे आणि भक्ताकरता भोळा आहे. भक्तांकरता तो भोळा आहे, इतरांकरता चतुर आहे. मला सांगा, चतुर आणि भोळा तो कसा आहे दोन्ही? मला सांगा, 3 मुठी पोह्या वारी सोन्याची नगरी देणं हे चतुराच्या लक्षणात बसतं का? 3 मुठी पोह्या वारी सोन्याची नगरी देणं हा मोबदला कोणत्या चतुराच्या लक्षात बसल का? अहो, चतुर 100 ग्रॅम कमीच देईल पण जास्त नाही जाऊ देणार. हा 3 मुठी पोहेवारी सोन्याची नगरी देतो. याचा अर्थ काय? भक्ता करता हा सर्व विसरून जातो आणि भक्ताच्या सर्व अपेक्षा तो पूर्ण करतो. भक्ता करता तो चतुर आहे, नाही भोळा आहे. आणि इतरा करता तो चतुर आहे. हे दैवत भोळा आहे. तुम्ही भक्तीला तर लागा, भक्ती करायला लागा, नामचिंतनाकडे वळा. भगवान तुमच्या करता चतुराई विसरून जाईल. तो भोळा हे भोळा, तुमच्या सर्व अपेक्षा तो पूर्ण करील. विठ्ठल हे दैवत भोळे. कोणी म्हणेल मग भोळं दैवत आहे तर मग याच्यावर कोणी चाल करील? तो कोबर म्हणतात, कोण चाल करायला काय? कोणी चाल करू शकत नाही. काळालाही चाल करण्याची ताकद नाही. चाड काळे न धरावी, काळाने त्याची इच्छा धरू नये. काळ देखील काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी रावतो. तू का म्हणे, काळा हाना तोंडावरी आता भरा हरे रामबाई. दड 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 दुड 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 पळ सुटला कळे काळा बापुडी अरे. नाम चिंतन जिथे आहे तिथे काळ येऊ शकत नाही. तो का म्हणे, भेने काळ नये तेने राणे. म्हणून काळाने त्याची इच्छा धरू नये इतकी त्याची ताकद आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुम्ही कुठलाही बाकी विचार करू नका, नामचिंतनाकडे वळा. विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राचा जप करा. महाराज तो कोणी केला पाहिजे? कोणी करो. यावत मनुष्य मात्र, यावत सर्व जीवांनी तो नाम ते विठ्ठल या मंत्राचा जप करावा, स्मरण करावं. कोणते चालेल? हो चालेल. विठ्ठल ज्याने चित्तात आपल्या धारण केलेला आहे. तुकोबारा म्हणतात, तो कोणत्याही यातीतला जरी असला तरी भगवान त्याची याती पाहणारा नाही, तो त्याची कृती पाहणारा आहे. म्हणून ज्याच्या चित्तात विठ्ठल असेल तो सामान्य नाही. तो कसा आहे? तुका मने भलते याती, तुका मने भलते याती, तुका मने भलते याती, तुका मने भलते याती. विठ्ठल चित्ती तो धन्य, विठ्ठल चित्ती तो धन्य.
याती विठ्ठल चित्ती तो धन्य. तुकोबर म्हणतो तो कोणत्याही यातीत जरी जन्माला आलेला असला तर भगवान त्याच्या यातीचा विचार करत नाही, त्याच्या कृतीचा विचार करतो. ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे तो धन्य आहे. विठ्ठल चित्ती तो धन्य. भगवान सर्व काही त्याच्यापेक्षा पूर्ण करतो. भगवान त्याची याती पाहत नाही. भगवान कोणत्याही भक्ताच्या कोणाच्याही जातीचा विचार करत नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्र. सर्व जाती जमातीमध्ये संत जन्माला आलेले आहेत. भगवंताने सर्व जाती जमातीच्या त्या भक्तांना आपल्या जवळ केले की नाही? आपल्या जवळ केलं नव्हे. भगवान त्यांच्या घरी वावरतायत, नांदतायत, सर्व खातायत पितायत नव्हे, सर्व त्यांची कामं करतायत. भगवंताने कोणाची जात पाहिली नाही. मोठा अभंग उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. या अभंगात सर्व जाती जमातीच्या संतांचा उल्लेख केलाय. भगवान त्या संतांच्या घरी गेलेले आणि सर्व त्यांची कामं करू लागलेले आहे. दासीपुत्र कन्या विदुराच्या दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराच्या मागे सजन कसाया माळ्या सावत्यास नरहरी सोनारा चोख्या मेळा संगे. संपूर्ण अभंग बघा. अभंग सर्व जाती जमातीच्या भक्तांच्या घरी भगवान जात आहेत आणि त्यांची सर्व कामं करतायत. त्यांनी संसार सोडला नाही. भगवंताला त्यांचा संसारही आवडला. कशावरून? अहो देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. म्हणून मी नेहमी सांगत असतो माणसाने आपला संसारही असा करावा की तो देवाला आवडावा. त्या सर्व संतांचा संसारही देवाला आवडला. देव त्यांचा संसार करू लागले. माफ करा, रागू मानू नका. त्यांचा संसारही देवाला आवडला. आपला परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणच ठाऊक. का आपल्या परमार्थाचा दर्जा कसा आहे, ज्याने त्याने आपला तपासून पाहावा आपला परमार्थ कसा चाललेला आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांचा संसारही देवाला आवडतो आणि आपला परमार्थही देवाला आवडू नये असं का? याचा अर्थ असा, काहीतरी चुकतंय आपलं हे ध्यानात घेतलं पाहिजे आणि ती चूक व्हायला नको. भगवान याती पाहत नाही. तो का म्हणे याती हो का तयाची भलती. कोणती याती असं नका, जाती कुळ नाही तयासी प्रमाण अनन्य अनन्य. तू का म्हणे देव जात पाहत नाही, तसे संतही जात पाहत नाही. जाती सवे काम. तो का म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. विठ्ठल चित्ती तो धन्य. संतही जात पाहत नाही. तुकोबरायांनी हाक मारली, या तुम्ही कोणत्या जातीच्या सह्या. सगळ्यांना हाक मारली की नाही? या रे लहान थोर याती भलती नाही. कोणती जात असू द्या, या सर्वांनी या. सर्व जाती जमातीच्या लोकांना तुकोबरायांनी आवाहन केले, या. देव जाती पाहत नाही, संत जात पाहत नाही, त्याचा कधीच विचार करत नाही. सर्वांच्या ठिकाणी मानवता, एकता, विश्वबंधुत्व पाहणारे संत आहेत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते ही सत्य करा, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. भगवान जात पाहत नाही, संत जात पाहत नाही, मानवता एकता पाहता. एकाच परमेश्वराचे आपण सर्व लेकरं आहोत. का भेद करायचा, का वेगवेगळं पाहायचं? सर्वांमध्ये एक परमात्मा पहा आणि सर्वांची सेवा करा. ही संतांची शिकवण आहे, देवाची शिकवण. म्हणून देव जात पाहत नाही, संत जात पाहत नाही. थोडंसं बोलू का वेगळं जरा? मग जात कोण पाहतंय? शासन पाहतंय. जात पाहणारं शासन आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? ते जातीचा दाखला आणायला सांगतं याच्यावरून. विठ्ठल विठ्ठल देवाने आणि संतांनी फार मोठी क्रांती केलेली आहे. संतांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र केलेले, सर्वांना आणलेले. यारे लहान तो याती भलती नारीन. म्हणून जातीयता निर्मूलन, मानवता, एकता, अस्पृश्यता निवारण
याचे खरे पुरस्कर्ते कोण असतील तर ते आमचे संत आहेत. खरी संतांनी ही क्रांती केलेली आहे. जातीयता निर्मूलनाची, अस्पृश्यता निवारणाची, मानवतेची, एकतेची मूलभूत शिकवण संतांनी दिलेली आहे. पण सध्याच्या इतिहासात त्याचा उल्लेख नाही. सध्याच्या शासकीय इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीयता निर्मूलनाचं, अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलेले असा उल्लेख सापडतो. पण संतांनी केला असं सापडत नाही. म्हणून आमचं म्हणणं सध्याचा इतिहास अपुरा आहे. ज्या वेळेला इतिहासात हा उल्लेख होईल की संतांनी खरे हे विचार समाजाच्या पुढे ठेवले, मला सांगा तुकोबाराय अगोदर का बाबासाहेब आंबेडकर अगोदर? तुकोबाराय अगोदर. तुकोबाराय अगोदर का महात्मा ज्योतिबा फुले अगोदर? त्यांच्याविषयी आमचा आदर आहे, आमचं म्हणणं नाही, आमचं मूलतः म्हणणं आहे. मग त्यांच्या अगोदर तुकोबाराय आहेत, त्यांच्या अगोदर जर आहेत महात्मा फुलेंच्या अगोदर आणि बाबासाहेब आंबेडकरच्या अगोदर, मग पहिली त्यांनी ही शिकवण समाजात दिलेली आहे. त्यांनी सर्वांना जाती जमातीच्या लोकांना बोलवलेलं आहे. आणि हेच विचार बाबासाहेब आंबेडकरांना पटले, महात्मा ज्योतिबा फुले यांना पटले, म्हणून त्यांनी त्याची आणखी वाढ केली, त्यांनी त्याचा प्रचार केला. पण मूलभूत या विचाराचे खरे पुरस्कर्ते आमचे संत आहेत. त्यांनी खरी शिकवण समाजाला दिलेली आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कोणत्या यातीचा तो असो, तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ते तो धन्य, भाग्यवंता छन्नमणी कोडकानी ऐकती ज्ञानेश्वर. हे जे विचार समाजाला दिलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने असे अभंग आपल्या नजरेसमोर ठेवावेत, अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुम्ही म्हणाला कशावरून? अहो, त्यांच्या अभंगाने दगडांना तारलेलं आहे, आपल्याला का नाही तारणार हो? तुकोबारायांच्या अभंगाने दगडांना तारलं की नाही? रामेश्वर भट्टाने हे अभंग दगड बांधून बुडवायला लावले की नाही? दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवले अभंग. पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्नपाणी वर्ज करून. आणि देवा तुझं अस्तित्व लक्षात आणून दे, भक्तीचं महत्त्व लक्षात आणून दे, तरच मी अन्नपाणी ग्रहण करेल, नाही तर नाही. 14व्या दिवशी भगवान प्रगट झाले, बालवेशात दर्शन दिलं तुकोबारायांना, आणि बुडवलेले अभंग दगडांना घेऊन वर आले. 18 दिवस पाण्यात होते, एक थेंब लागला नाही, आणि कोरडेच्या कोरडे निघाले ना आपल्याला मिळाले. आपल्याला हे तुकोबारायांचे अभंग कधी वाटायला आले? तिथे तरल्यानंतर. तिथे जर ते बुडाले असते तर आमच्या वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, ते बुडाले असते ना आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं, म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगाचं शिलालेख स्वरूपात मंदिर व्हावं. कोणी म्हणेल दगडावर कोरण्याचा प्रयास का? तर याचं उत्तर असं आहे, ते दगडाला घेऊन वर आलेले आहेत. मग अभंग जर दगडाला सोडायला तयार नाहीत, आपण तर या अभंगाची दगडाची ताटातूट का करा? दगडासहित आपल्याला मिळाले म्हणून दगडावरच कोरून त्याचं चिरस्मारक व्हावं, म्हणून उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून या अभंगाचं मंदिर तिथे उभं राहिलेलं आहे. जागतिक कीर्तीचं मंदिर झाले. आपल्या महाराष्ट्रातलं ते एक आगळं वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. जवळजवळ 28-30 कोटीची कामं तिथे झालेली आहेत. मंदिर झाले, त्या मंदिराला साजेल अशी तुकोबारांची भव्य अशी पंचधातूची मूर्ती,
तोही प्राणप्रतिष्ठा सोहळा 2008ला संपन्न होऊन तिथे गाथा पारायणानुष्ठान सुरू झालेलं आहे. मूर्ती तशी स्थापना तिथे झालेली आहे. सत्संग भवन झाले, अन्नपूर्णा सदन झाले. तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना दररोज जेवण दिलं जातं. दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत 400-500 लोकांना अन्नदान असतं, जे त्यावेळेत येतात त्यांना जेवण दिलं जातं आणि ते विना टोकन उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण दिलं जातं. अशा प्रकारचं, कारण तुकोबरायांनी म्हटले सर्वाभूती द्यावे अन्न. आपल्या दारात आलेला अतिथी विनमुख जाऊ देऊ नका, म्हणून तिथे आलेल्यालाही विनमुख जाऊ देऊ नये म्हणून ही अन्नदानाची योजना सुरू केलेली आहे. अनेक भाविकांनी या योजनेत सहभाग घेतलेला आहे. आपल्या आईच्या स्मरणार्थ, वडिलाच्या स्मरणार्थ, आपल्या वाढदिवसानिमित्त अगर कोणत्याही भावनेतून, अन्नदानाच्या भावनेतून अनेकांनी ही सेवा स्वीकारलेली आहे. 2012च्या गुढीपाडव्यापासून आपण ही योजना सुरू केलेली आहे. ती एक दिवस खंड नाही, कोरोनाने फक्त थांबवली जरा काय, म्हणून या काळात प्रवेशच बंद असल्यामुळे त्यामुळे थांबलेले. आता थोडंसं वातावरण सुरळीत झालं का पुन्हा ते सुरू होणार आहे. अशी पिढ्यानपिढ्या ही अन्नदानाची योजना चालत राहावी, शेकडो वर्ष चालत राहावी, अशी ही योजना आपण या प्रकारे घडवलेली आहे. तसंच तिथे गोशाळा आहे, गुरुकुल पद्धतीने विद्यालय आपण सुरू केलं. तुकोबरायांचे विचार हे सर्व जगापर्यंत पोचले पाहिजेत. ते दगडावर कोरले तसे हृदयावर कोरले गेले पाहिजेत, म्हणून त्याचे अभ्यासक तसे निर्माण करणं, या प्रकारे घडावं म्हणून गुरुकुल पद्धतीने विद्यालय सुरू केले. मुलांची तिथे राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे आणि 7 वर्ष त्याला शिक्षण दिलं जातं. तर या प्रकारे उच्च दर्जाचं संस्कृत, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मराठी म्हणजे या 4ही भाषेतून शिक्षण दिलं जात आहे. आणि आध्यात्मिक शिक्षण हे मूलतः आहे, फारच जीवाचं कल्याण घडवणारं ते आहे. आणि त्याला जोड म्हणून आपण त्याचा दर्जाही त्याप्रमाणे असावा म्हणून ही बाह्य पद्धत ठेवलेली आहे. मूलतः आध्यात्मिक शिक्षणाचा मुख्य भाग आहे. कोणी म्हणेल इतके 7 वर्ष राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय, मग त्याला खूप खर्च येत असेल तर 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. मोफत शिक्षण दिलं जातं, राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत, यापर्यंत दिलं जातं. आपल्या इथल्याच मुलगा आहेत गाथा मंदिरावर गुरुकुलमध्ये, तर त्याचंही शिक्षण पुरं व्हावं आपण सर्वांनी काळजी घ्या. आणि या प्रकारे आपलीही मुलं त्यांनाही इकडे लावा, ही चांगल्या प्रकारची शिकवण तिथे दिली जाते आहे. तुकोबरायांचे विचार आचार सर्व जगापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. अशी ही प्रणाली आपल्या भक्तीच्या अंगाने तिथे सुरू आहे. भक्तीचं मूलभूत प्राण आहे आणि यावर अधिक बाकी इतराची गरज त्याप्रमाणे तसं आपण शिक्षण हे ठेवलेलं आहे. पायी वारी तिथे घडली जाते, काकडा भजन सर्व घडलं जातं आहे. पंढरपूरची वारी घडली जाते. दर महिन्याची देहू ते आळंदी मासिक वारी आपण सुरू केलेली आहे. सर्व विद्यार्थी, अध्यापक दर महिन्याच्या वद्य एकादशीला आळंदीला येतात पायी चालत. याप्रमाणे सर्व वारकरी संप्रदायाची मूलभूत साधना रुजवली जाऊन असं शिक्षण दिलं जात आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. हा ट्रस्ट आहे, रजिस्ट्रेशन, याचं नियमित ऑडिट होतंय. या ट्रस्टला 80 कलमान्वये आयकरात सवलतचं सर्टिफिकेट आहे. ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत असेल त्यांच्या इन्कम टॅक्समध्ये 50% सूट मिळेल असे ट्रस्टला मिळालेली सवलत आहे. आतापर्यंत 30 कोटीचं काम झालं आहे, अजूनही 10-12 कोटीचे तिथे कामं चालू आहेत. तर त्याप्रमाणे तुकोबरायांच्या आणि देवाच्या यादीत ज्यांचं नाव असेल त्यांना ही सेवा घडेल. त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये अशी ही एक संधी प्राप्त झालेली आहे. या संधीचं सोनं करावं. जितकं आपल्याला आपली संपत्ती पवित्र करून घेता येईल तेवढी पवित्र करून घ्यायची आहे. यात आपण सर्वजण सहभागी होऊन हा आनंद लुटावा हीच विनंती. जगद्गुरु तुकोबरायांचे विचार आचार आपण आपल्या जीवनात रुजून सर्वजण आनंदाचे सम्राट होत. दुर्व्यसनं सोडावीत, दुर्वर्तनं सोडावीत, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी, एकादशी व्रत, नित्य नामस्मरण, आई वडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची दीनदुःखताची सेवा, ईश्वराची संतांची सेवा करत करत सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो.
ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. आतापर्यंत काही मी तकलीफ दिली का तुम्हाला? एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करा. तुकाराम 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 मने भलते याती तुका मने भलते याती ओ तुका मने भलते याती तुका मने भलते याती हो तुका मने भलते याती तुका मन भलते याती हो तुका मन भलते याती याती तुका मन भलते याती तुका मने भलते याती तुका मने भलते याती हो तुका मने भलते याती तुका मने भलते तुका मने भलते याती तुका मन भलते तुका मन भलते याती याती तुका मन भलते विठ्ठल चित्ती तो धन्य विठ्ठल चित्ती तो धन्य विठ्ठल चित्ती तो धन्य विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंता मंगमणी भाग्यवंता चंदन हो भाग्यवंता चंदमणी भाग्यवंता चंदमणी विठ्ठल चित्ती तो चिदन विठ्ठल चित्ती
आपल्याला शिकवण दिलेली आहे. अशा अभंग नजरेसमोर आपण ठेवून आपली वाटचाल करायची आहे. त्या दृष्टीने गाथा मंदिरावर ह्या सर्व योजना तुकोबारायांच्या मूलभूत विचाराच्या आपण राबवत आहोत. हे मी सांगितलेलं आपलं सर्वांच्या सर्व लक्षात राहिलं असेल असं नाही. तेव्हा सर्वांच्या लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेलं आहे. बाहेर गाडीत आहे, आपण जरूर घ्या. आपल्या घरात कॅलेंडर लावा. येता जाता आपल्याला ते दर्शन घडत जाईल आणि दैनंदिन जीवनात त्याचा आपल्याला उपयोग होत राहील. तसंच तुकोबाराय रोजनिशी डायरी खिशात ठेवा. बाहेर कुठेही आपल्याला 17 महिने ती उपयोगाला येईल अशा प्रकारची ह्याही त्यात सर्व आपल्याला माहिती गाथा मंदिराची मिळेल. आपण सर्वांनी जरूर घ्या. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होणार आहे. तुकोबाराय आपल्या या जीवनात जे आपण घडावं असं म्हणतायत तसं आपण आपल्या जीवनात घडवून सर्वजण तुकोबारायांना ज्ञानोबारायांना आवडेल असं होत हीच भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल.